गोड आहे ना, इतकं गोड आहे की असं वाटतं आपलं राहू द्यावं ना, हे ऐकत राहा. किती गोड आहे ना. अशी गोड गळ्याची माणसं जोडणं खूप कठीण, अवघड आहे. ती मिळाली ना लय आनंद वाटतो. असं काय सांगत होतो आपण, देवाला आणावं लागतं. संत स्वतः येत असतात आणि आपल्याला मारून मुटकून का होईना यावंच लागतं. आल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाचं येण्याचं कार्य आणि प्रयोजन वेगळं आहे. थोडं चिंतनात्मक आहे, बारीक आहे का. आतापर्यंत झोपले असले तरी चालेल, पण आता जागे व्हा आणि कान उघडून ऐका. देवाला आणावं लागतं. तेव्हा जेव्हा काहीतरी संकट पडतं तेव्हा देवाची आठवण होते, देवाचा धावा केला जातो आणि देव अवतरित होतो. ठीक आहे, देवाचं येण्याचं कारण भक्तारखी पायापाशी दुर्जनासी संहारे, हा देवाचा येण्याचा उपक्रम आहे. काय येतो देव? भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी देव येत असतो. पहिलं झालं. दुसरं आलं संत. संत स्वतःहून येतात. काय येतात? बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडती मनोनी बळा मनोनी ये बळा मनोनी. काले संत बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. काय काय कळवळा येतो देव? हे जन बुडताय का? हो, नक्कीच बुडताय. का काय झालं? संत महात्मे त्या कळवळ्या पोटी इथं अवतरित झाले. वैकुंठावरून त्यांना येण्याची गरज नव्हती. आणि तुमचं आपलं संत आले. संत येण्याचं कारण आहे त्यांच्या अंतःकरणात दया आहे. आणि येण्याचं प्रयोजन काय? उद्धाराया जन उद्धाराया जन जड जीव. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत या भूतलावर अवतरित झाले. कवा महाराज, मग आमचं जन्माला येण्याचं कारण काय? ऐका, आतापर्यंत कोणाकोणाला माहिती पडलं आपलं जन्माला येण्याचं कारण काय? फार शांत झालात तुम्ही. असंच ना? कारण सिरियसपणेच ऐकण्याचा विषय आहे. आतापर्यंत आयुष्य सरत आलं, पण आपल्याला प्रश्न पडला नाही की आपण जन्माला का आलो. आपलं जन्माला येण्याचं कारण काय? आयुष्य सरत आलं, पण आपल्याला कधीच हा प्रश्न पडला नाही. ऐका, मी सांगून जातो मला जेवढं माहिती पडलं. पहिलं कारण आहे तुमचं आपलं जन्माला येण्याचं पाप आणि पुण्य. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य पहिलं कारण जन्माला येण्याचं. दुसरं कारण आहे तुमचं आपलं जन्माला येण्याचं, ते म्हणजे कर्म. केले कर्म झाले, उपजले. दुसरं कारण कर्म जन्माला येण्याचं. आणि तिसरं कारण आहे तुमचं आपलं जन्माला येण्याचं वासना.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेच्या संगाने जन्माची प्राप्ती. 3 कारण तुमची आपली जन्माला येण्याची कारण 3. आणि प्रयोजन काय? एकच. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिते. कशासाठी दिला हा देह देवानं? एक जण म्हणला म्हणे महाराज कीर्तन उभं राहूनच का बरं करता? म्हटलं पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा कीर्तन उभं राहून का करतात? लोक काय प्रश्न विचारतील काही सांगताच येत नाही. एका म्हटलं म्हणजे हे का प्रबांधता असं? आता काय उत्तर द्यावे या लोकांना? काही कठीणच आहे ना. काही प्रश्न विचारावे का? समर्पक प्रश्न असला तर उत्तर समर्पक देता येईल. म्हणे कीर्तन उभं राहूनच का करता? म्हटलं भाऊ तुम्ही कीर्तनात येता का? म्हणे नाही आपलं काही घेणं देणं नाही, पण मी बाहेरून कधी कधी पाहतो. बाहेरून कधी कधी पाहणारा म्हणे कीर्तन उभं राहून का करता? म्हटलं तुम्ही जगात लोकांना एवढे उभ्या उभ्या फसवता, आम्हाला काय अडचण आहे का? आम्ही कीर्तन उभं राहून केलं, तुमचं काय दुखलं? तुमच्या काय पोटात दुखलं? आम्ही कीर्तन उभं राहून केलं. लोक उभ्या उभ्या फसवतात ना लोकांना. शब्द कसं फसवलं त्याने? कसं उभ्या उभ्या फसवलं? ऐका, आपल्याला जन्म मिळाला एकच गोष्ट करण्यासाठी. कशासाठी? फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठी. भगवंताचं नाम चिंतन करून या संसार रूपी राहट गाडग्यातून अर्थात आपल्याला ज्या कारणासाठी जी गोष्ट मिळाली माणसाला त्यासाठी तीच वापरली पाहिजे. नाही वापरली तर त्याचा परिणाम काय होतो? नाही तरी गेले. चटकन लक्षात नाही आलं. छोटस उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. सर्वांनी कान इथंच आहे ना? हा, माझ्याकडे द्या. कानातल्या सकट तुम्ही तो पदर सावरले बापा एकदम. घेऊन चाललो का काय मी? कानातल्या सकट म्हणजे ऐकण्याच्या अवधाना सकट माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, एक छोटस उदाहरण सांगतो. मी इथं कीर्तन करण्यासाठी आलो, बरोबर ना? पण काय झालं, जेवणाला बसलो, तिथं बसल्या एक चपाती जास्त झाली. एक चपाती जास्त झाली. मग मी असं ठरवलं की आता चपाती जास्त झाली, 2 तास उभं राहणं काही शक्य नाही. मस्त कूलर सुरू होता. मी असा विचार केला की आता झोपून राहावं, कीर्तन उद्या करू. असा निरोप मी इथं मंदिरामध्ये पाठवला. त्यानंतर आपले व्यवस्थापक कार्यकर्ते तात्काळ इथून हार बुक्का घेऊन मी जिथं झोपलेलो होतो तिथं आले. त्यांनी माझा सत्कार केला. म्हटले महाराज काही हरकत नाही, तुम्ही आज मस्त झोपून राहा, तुमच्या गळ्यात हार, कपाळाला बुक्का, मस्त शांत झोपा, कीर्तन उद्या करू. चालेल का? नाही चालणार? बरं झालं मी तसं नाही केलं, आहे ना? ज्या कार्यासाठी आलो आधी काय केलं पाहिजे? आपण ज्या कामाला आलो ते काम आधी केलं पाहिजे ना? नक्की? पहा बरं, बसताना अजून एकदा परत विचार करून सांग. नक्की ना? ज्या कार्यासाठी आलो ते कार्य आधी केलं पाहिजे ना? खरंच शब्देवर इमानदारीने सांगा, हा देह देवानं भजनासाठी दिला,
कोण दररोज किमान 3 मिनिटं भगवंताचं नामचिंतन करतं? मंदिर भर लोकांमध्ये कोणीच नाही. मग का आता बाहेरच्याकडून अपेक्षा करायची? या मंदिरात जे आले ते करत नाहीत, मग बाहेरच्यांकडून अपेक्षा करणं गौण आहे. म्हणून त्या वर बसलेल्या भगवंताला चिंता निर्माण झाली की या जीवाचं व्हायचं कसं? हा जीव जर या जीवदशेतून मुक्त करायचा असेल तर कोणाला तरी तिथं पाठवावं लागेल. पण देव येऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, देवाला येण्यासाठी प्रोटोकॉल आहे. मंत्र्याला लागतो, मग देवाला प्रोटोकॉल नाही लागणार का? देवाला येण्याचा प्रोटोकॉल आहे. देव बोलवल्याशिवाय जात नाही. देव विशिष्ट कार्यासाठी अवतार धारण करतो. कार्य संपलं का इथं थांबत. आपलं तर असं आहे, सरकारला कळलं बुवा साहेब की 60 वर्ष झाले की निवृत्ती करावी. काय करावी? रिटायरमेंट. आपल्या चाव्या तिथून सोडून आणाव्या लागतात. कमरेच्या कुठून? मेल्यानंतर नेतात आमच्याकडे लोक मसनात. आहे ना तुम्ही कीर्तनात? अशा भाषा असंच ऐका. ऐका, तिथं कळलं. मग देवाला लक्षात आलं की असं कोणीतरी पाठवावं खाली की ज्यानं कोणत्याच प्रकारची अपेक्षा न करता, कोणत्याच प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता सर्वसामान्य जीवाला जागं केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाला आम्हाला जागं करायला संत या भूतलावर आले, आम्ही झोपलोय का? हो, झोपलेला परवडला. एक छोटासा प्रश्न आहे, तुम्ही माता मावल्या, मला त्याचं उत्तर द्या. झोपलेल्याला जागा करणं सोपं आहे का झोपेचं सोंग घेतलेल्याला? पक्क सांगा, नक्की सांगा. 100% विचार करून सांगा लवकर, चटकन, वेळ कमी आहे आपल्याकडे. झोपलेल्याला उठवणं सोपं आहे का झोपेचं सोंग घेतलेल्याला? बरोबर, यांचं उत्तर परफेक्ट आहे. झोपलेल्याला उठवणं सोपं आहे. ज्यांनी सोंग घेतलाय त्याला तुम्ही किती ओरडले? उदाहरण सांगू. समजा सुनेचं आणि सासूचं भांडण झालं. दररोज सकाळी 5 वाजता 4 वाजता नित्य नेमानं उठणारी सून 7 वाजले तरी उठलीच नाही. तोंडावरचा चादरीचा झुपका काढलाच नाही तिनं. सासू ओरडली, अख्खं माहेर खाली उतरवलं तिनं हिचं.